इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। हे बघा आमचं इकडे विरांश आलेला आहे माझ्यासोबत। हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर, या हाय या सगळेजण अंजीर खायला म्हणून, अंजीर खायला या। हे बघा आजीने मला अंजीर दिलेले आहेत। आमच्या डॅडूने आणले अंजीर म्हणून। हा डॅडूने आणले। मी सकाळी स्कूलला जाऊन आलो। आमच्याकडे पाऊस आहे म्हणे, तुमच्याकडे आहे का? हो की नाही? आपल्याकडे पाऊस आहे ना? हो की नाही? आणि आमच्या मम्माचं काम चालू आहे, सांग सगळ्यांना। हो ना, संपतच नाही काम मम्माचं। खूप काम असतं मम्माला। तर बघा इकडे आम्ही सासूबाई पण आता झोपल्यात, बसले होते। आज आमच्या सासूबाईंची ना मावशीबाईचा नाही आल्या, काल एकच दिवस आले। कालपासून त्यांना सुरुवात केली होती, कालच लावलं होतं, म्हणजे कालपासून कामाला येत होत्या। सासूबाईंना सांभाळण्यासाठी मावशी ठेवल्या आहेत, तर काल आले बघा, पहिला दिवस होता कालचा। आज काय आले नाहीत, आज सुट्टी घेतली आहे। आज न सांगता सुट्टी घेतली आहे। कसं करावं सांगा बरं? हो बाश बाश, ओके बाश। तर कसं करावं सांगा बरं, असं न सांगता सुट्टी जर घेतली म्हणून ना, खरं ह्यांच्या या बायकांवर, हो या बायकांवर काहीच भरोसा ठेवायचंच नाही। मग आज माझी किती धावपळ झाली, इकडे थोड्या वेळ, तिकडे थोड्या वेळ, सासूबाईंकडे इथं 2 तास, विरांशकडे 1 तास, असं करत करत। हात धुवायचे का? थांब थांब, हात धुवायचे का? थांब, हात धुवायचं ना तुला, थांब। हे बघा आबा कुठे गेले म्हणून बेडरूम मध्ये येतो। आबा कुठे गेले, आबा कुठे गेले? आणि विरांशी बॅग आहे, विरांश त्यात ना खेळणी आणलेले आहेत विरांशे, त्याचे ना ब्लॉक्स आहेत त्याच्यात। आता तू कसं काढतो बघा। नाही नाही, याच्यात नाहीच सोना तुझे ब्लॉक्स। तू सेपरेट एक पिशवी आणली ना, बॅग आणली ना, थांब देते तुला। त्याच्यात तुझं हेच आहे, काय म्हणतात त्याला, तुझी चड्डी आहे। अरे ते पण गेम्स आणले का त्यात? ओके बघा, अगं क्लेचा अजून एक क्लेचा आहे बॉक्स। बापरे, ग्रीन कलर आहे, ग्रीन। विरांशला काल मम्मा, डॅडू आणि विरांश तिघं पण जाऊन ना क्ले आणलेत बघा। हे बघा, आता हा हिरव्या कलरचा पण क्ले आहे, आणि बाहेर आहे तिथे आमच्याकडे आहे येलो आणि कुठला आहे म्हणू, येलो आणि ब्ल्यू आहे बघा क्ले। त्याला क्ले फार आवडतात विरांशला। आता हे कसं ओपन करतो बघा, मस्त आहे का सोना? कलर छान दिसतं ना? अरे बापरे, लागेल, मी काढू? तर मी काढून देते। आता विरांशला खाण्यासाठी आता काय भिजवते बघा, इथेच बसा, पडशील। हे बघा, आता इकडे थोडा रवा आणि दही ना घेतलेला मी आताच इकडे घेऊन ना, तिकडे विरांशला बेडरूममध्ये सोडायला गेली होती। विरांशकडे फार लक्ष द्यावं लागतं, म्हणून म्हटलं हे काम अर्धवट टाकून विरांशकडे तिकडे गेली होती बेडरूममध्ये। हे बघा, रवा आणि थोडंसं दही आणि मीठ घालून ना थोडंसं भिजवून ठेवते थोड्या वेळ, आणि मग त्यात मीठ घालेन मी, अगदी थोडं आहे बघा। त्याला पुन्हा 6 वाजता भूक लागेल। आता वाजलेले 5:15 झालेले, 5:20 झाले जवळजवळ। तर त्याला कसं पुन्हा भूक लागेल, आणि खायला काहीतरी लागतं पोरांना। ते काय अंजीर काय ते एवढं मनापासून खाल्लेलं नाही आहे, थोडंसं अजून व्हायचं होतं अंजीर, कच्चंच वाटलं थोडं, पण मला खातो अंजीर चाललं होतं। आणि आज काही त्यांनी विरांश दूध पिला नाही, झोपेत उठल्यानंतर त्याला अंजीर पाहिजे होतं, म्हणून अंजीर घेऊन इकडे आले। काय पाहिजे, काय हवंय? हा असं म्हणलं, अंजीर पाहिजे असं म्हणलं। आज काही दूध पिलंच नाही त्यांनी, हो की नाही? तू दूध पिला का आज? घरी, तुमच्या घरी? तू झोपेत उठल्यानंतर दूध पिते की नाही? रोज दूध पितो ना? आज दूध पिला का? नाही पिला आज दूध, तो झोपेत उठला। आजी अंजीर पाहिजे, आजी अंजीर पाहिजे।
मी म्हटलं बर, म्हटलं त्याची मम्मा पण म्हटली अंजीर, त्याला जाऊ दे अंजीर दे, हो की नाही. काय भाज्या काय झालं बॉलू. आता आजीने काय केलं, आजी काय भिजवली माहिती का, छान छान मनूला काय देणार आहे, छोटे छोटे इडली. अगो बाई ह्याचे बॉल करतो का, ह्याचे बॉल करतो तू. बापरे, विरांश आमचं बॉल करतो, विरांशला बॉल येतो छोटा छोटा करायला. हा धूम उठा के दौड़ा, घोड़ा घोड़ा धूम उठा के दौड़ा, डक डक तगडक तगडक तगडक. चला आता थोडी ना कणिक ही टिमते पोळ्यांसाठी. मी विरांशच्या मम्माला पोळ्या करून देणार आहे. ती नको म्हटली मला, तरी सुद्धा आता तिचं कॉलला 8:30पर्यंत कॉल आहे, जवळजवळ काम आहे, हो की नाही मम्माचं. तर मग मी म्हटलं हे पहा अकलेचा घोडा केलाय. लागला का, अरे देवा, घोडा रडतो ग विरांशचा. टकक टकक करतो का बघू, टकक 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 टकक. नाही कळत का टकक टकक, हो का. विरांशला टीचर रागवती, विरांशला आहे बघा कशी रागवती विरांशला टीचर. हा विरांश असं म्हणती का, अरे बापरे अशी म्हणती. तू शांत आहे ना, तू शाळेत स्कूलमध्ये शांत बसतो ना, हो ना. तू म्हणला ना टीचर, तू म्हणला ना मला आजी टीचर मला म्हणती किती शांत आहेस तू. आणि हे बघा विरांशला मी गप्पा मारता मारता चटणी करते. कशाची, खोबरं आहे, डाळा आहे, जिरे आणि कोथिंबीर. मग काका कसं म्हणतो बघा. आणि ह्याच्यामध्ये मी लसूण, तूप, सगळ्यात तूप पाहिजे त्याला. लसूण घालते, 2 पाकळ्या, 2 कुड्या. कशात तूप टाकायचं, कशात तूप टाकायचं, लसूण तिथं खाली, त्याच्यात पण तूप टाकायचं. हे बघा 2 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या. हे बघा थोडस आलं टाकते. म्हणतो तू पंचायतजीला काय म्हणतो, माझं नाव सांग, पंचायतजीला सांग. बबड्या नको म्हणू मला, माझं नाव विरांश आहे. ते काय करतो, ते पायल. आता विरांश बघा खेळतो, आणि विरांशला तर आजी खाऊ करणार आहे. करणार आहे मी, हो. मग काय म्हणायचं, असं म्हणायचं का. बर बघा आजीला शिकवतो विरांश. विरांशला इकडं चटणी केली, हो ताट देते. एवढं मोठं ताट, एवढं मला एवढं मोठं ताट देते. ते ताटमध्ये या ताटात नाही द्यायचं तुला, छोट्या ताटात देते, छोट्या ताटात देते. हा देते देते. एका विरांशला ना असे रव्याचे छोटे छोटे डोसे केले. तर चटणी, सांबार नाही चटणी आहे, सांबार कर, चटणी सोबत खा. ओके, खाली खाली बस. आज सांबार करू का तुला, सांबार हवाय. ए थांब ना, देते देते देते. गरम आहे का, भूक लागली असेल त्याला. ए नाही बघ, हे बघ हात काढ. सांबार कशाला हवाय, सांबार पाहिजे तुला. विरांश बघा सांबारसाठी हट्टीपणा करतोय, मला सांबार पाहिजे म्हणून. हे बघा त्यासाठी मी पटदिशी सांबार टाकते आता, झटकीपट. हे बघा विरांशला लागली, हा गरम नाही गार येते खा. विरांशला लागली भूक आणि मी इकडे सांबार बनवतेय. तोपर्यंत चटणी बरोबर खा पिल्लू. बघा चटणी बरोबर खातो आणि मला म्हणतो सगळं दे हा आजी, सगळं दे. हा उभारून मला ते तव्यावरचं सगळं घेतो मागून. भूक लागली गेले करायला माझ्या. खा गं माझा सोना खा. मी तुला सांबार देते आता. हां सांबार पण देते बाबूला माझ्या. विरांश बघा मला म्हणतो, मी सांबार लावलं ना कुकरला, मला म्हणतो चटणीचं झाकण पडतंय ना म्हणे. चटणीचं झाकण पडतंय ना म्हणे. आता कुकरचं झाकण पडायचंय ना, तर मला म्हणतो चटणीचं झाकण पडतंय ना आजी, त्याला ना सांबार पाहिजे. त्याची मम्मा सांबार करत असते ना इडली सोबत, त्याला सांबार फार आवडतं. तर मग म्हणतो आजी सांबार कर, म्हणून मी पटदिशी सांबार लावलाय कुकरला. आता म्हणतो चटणीचं झाकण पडतंय ना आजी. म्हणलं हो पिलू देते तुला, भूक लागली त्याला लेकराला.
आज दूध पिलं नाही ना, त्याच्यामुळे त्याला भूक लागली आता. हा चला इकडे बघा, आता अजून छोटे छोटे त्याला डोसे केलेले, डोसे देते. हे बघा, विरांशला लाडू आवडला. विरांसाठी मी लाडू केलाय. विरांश काय म्हणला आजीला, आजी लाडू दे ना, लाडू दे ना. मग आता काय करायचं, पटदिशी शेंगदाणे ते पौष्टिक पण आहेत. म्हटलं चला पटदिशी शेंगदाणे भाजलेले आहेत, त्याच्यामध्ये गूळ आणि खजूर आणि वेलची पावडर टाकली, वेलदोडे. हे बघा आजी कशी वर. आजीला सांग ते म्हणू, पणजी आजी काय म्हणते बघ, रसिका रसिका हाक मारायला लागली. तू म्हण, काम आहे तिला. मम्माला किती काम असतं, खूप काम असतं. किती असतं, खूप काम असतं मम्माला, हो की नाही सोना? किती काम असतं मम्माला, खूप काम असतं म्हणा. आजीला सांग, पणजी आजीला सांग. मग शालकं कसे हाक मारती म्हणू तू, म्हण पणजी आजीला म्हण. सारखं नको हाक मारू, मम्मा येणार आहे कॉल झाले की, हो की नाही सोना? हां मम्मा येणार आहे सोन्याची. तोंडात नको बोट घालू, तोंडातलं बोट काढ. डर्टी म्हणतात त्याला, डर्टी डर्टी. पिलू पिलू पिलू. हां मग काय म्हणू तुला मी? पिलू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं तुला, सांग ना. पिल्लू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं तुला? ते बघ, बोट घालू नको म्हणते आजी. पण आजी रागवती, बोट नको घालू तोंडामध्ये, बोट नाही घालू. नाही घालत म्हणून सांग. नीट नीट पडशील. माझी रस्ते काय, कोणाची रसिका? माझी पाहिजे. पाजू कोणाची आहे? पाजू मो विरांशी आहे. कसं बघा, पणजी आजीला कसं उत्तर देतो तो. कसं उत्तर देतो, माझी आहे पाजू माऊ म्हणून. पाजू माऊ कोणाची आहे? माझी आहे. हां आणि मम्मा पण ओनली विरांशी आहे, ओनली विरांशी, हो की नाही? क्लेला हात नाही लावायचा, क्लेला हात न लावता खायचं लाडू. ते सगळं संपव. आता डॅडू येईल, मम्मा येईल. मम्मा पण येईल. आजोबा माझे. आजोबा कोणाचे? धनू आबा कोणाचे? धनू आबा कोणाचे? हां विरांश आहे. पुण्याचे आबा कोणाचे? पुण्याचे आबा विरांश आहे. विरांश मगाशीच गेलेला आहे. विरांश गेले की एकदम घर शांत झालं. विरांशी मस्ती संपली. एवढा मस्ती करतो की बस. आता माझा स्वयंपाकी झालेला आहे आणि सासूबाईंना जेवायला वाढलेलं आहे. आता हे पहा, रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि विरांशला मगाशी 7:30 7:15 दरम्यान 7 वाजता विनायक घेऊन गेला आणि मग मी लागली स्वयंपाकाला. माझा स्वयंपाक झालेला आहे. हे पहा, किचन ओटा मी साफ करून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं. आता स्वयंपाक झालेला आहे माझा इकडे. आणि कोबीची भाजी केली, गोड आंबट वरण, भाकरी. सगळ्यांना भाकरी केलेली आहे आणि सकाळच्या पोळ्या आहेत थोड्या. तर हे येतील उशिरा, 9 नंतर येतील. गावाला गेलेत, बाहेरगावी गेलेत. तर आम्ही नंतर मग जेवू. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.